आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। महाराष्ट्रात 45 जागा आम्ही निवडून आणणारच। याच अनुषंगाने आमची तयारी सुरू असून भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी घेऊन उमेदवारीची हॅट्रिक साधल्यानंतर आता 20 मे रोजी होणाऱ्या मतदानात विजयाचे हॅट्रिक सुद्धा साधणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आमच्या सोबत आले तर अवघ्या महाराष्ट्रात भाजपाच्या जागा निवडून आणून पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले आहे। बदलापूर येथील पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते। मला 10 वर्षात जी संधी दिली त्यातून 35,000 कोटींची विकास कामे मतदारसंघात मला करता आली। यंदा देखील मोठ्या मतांच्या फरकाने मला मतदारांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी कपिल पाटील यांनी केले। लोकसभेसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा कपिल पाटील यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापासून सगळ्या प्रक्रिया अजून व्हायच्या आहेत। त्यातच अद्याप कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी व इतर अपक्ष उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत। असे असतानाही कपिल पाटील यांनी लागलीच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। काल मुरबाड ते बदलापूर विभागात भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठका घेण्यात आल्या। बदलापूर येथे काटदरे मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजपाचे वरिष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसायला सांगितले असून निश्चितच उमेदवार कपिल पाटील यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करायचे असून त्यासाठी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन केले। तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांना ही आपलीच लढाई असून यात जिंकण्यासाठी आपणच कष्ट घ्यायचे असल्याचे सांगितले। महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महायुती 20 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे जाहीर झालेले आहेत। त्यापैकी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मला उमेदवारी जाहीर झालेली आहे। मी धन्यवाद देतो महायुतीच्या सगळ्या नेत्यांना। बदलापूरमध्ये आमच्या मित्रपक्षांनी वामन म्हात्रे यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आणि सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी बैठक लावली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन बैठक लावली। आज आपण टीव्हीमध्ये बघत आहोत की सन्माननीय राजसाहेबांनी अमित भाईशाह यांची भेट घेतली। त्यांचा निर्णय अजून व्हायचा आहे, 2 दिवसात निर्णय होईल, पण त्यांच्या येण्याने निश्चितपणाने महायुती अजून भक्कम होणार आहे। आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जो संकल्प केलेला आहे 45 जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जिंकण्याच्या, कदाचित त्याच्यापेक्षा आकडा पुढे जाऊन महायुतीचा मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये होऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्र भरीव योगदान आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून देणार आहे। मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला माझ्या लोकसभा क्षेत्रातील मतदारांना विनंती करतो की गेल्या 10 वर्षामध्ये आपण मला काम करण्याची संधी दिली, ते संधीचं सोनं करून लोकसभा क्षेत्रामध्ये 35,000 कोटीची कामं आपण मंजूर करून आणली। ती काही कामं पूर्ण झाली, काही सुरू आहेत, काही सुरू व्हायची आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आपण मला या 2024च्या निवडणुकीमध्ये 20 मे रोजी मतदान करून पुन्हा लोकसभेवर जाण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळावी, जेणेकरून आपली मला सेवा करता येईल। त्यासाठी आपण कमळाच्या समोर 20 मेला बटन दाबून मला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवा अशी आपल्याला आग्रहाची विनंती। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।